हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर पुन्हा एकदा माझ्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज आपल्याला केळीची चिप्स बनवायचे आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पण बघूया. मी इथे कच्ची केळी घेतलेली आहे. आपल्याला आता ह्या केळीचे साल काढून घ्यायचं आहे आणि हे सुरीच्या साहाय्याने साल काढायचं आहे. कच्च्या केळीचे साल लवकर निघत नाही, ते सुरीच्या साहाय्यानेच काढायचे असते. कच्ची केळी असतात त्यांना असं चिकट द्रव असतो, तर हाताला आधी थोडं तेल लावून घ्यायचं, त्यानंतर मग केळीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. नाहीतर ते चिकट हाताला पूर्ण चिकटत असतं. त्यामुळे मग थोडं हाताला तेल लावून घ्यायचं, मग त्यानंतर साल काढून घ्यायची. तर येथे मी सर्व केळींची साल काढून घेणार आहे. केळीची साल काढताना केळी काळी पडत असते, त्यामुळे केळीची साल पटकन काढू नये आणि लगेचच वेपर्स त्याचे काढून घ्यायचे असतात. त्यामुळे मग ती केळी काळी पडून जाते. तर हे बघा, आता आपण हे सर्व केळींची साल काढून घेतलेली आहे आणि आपण कढईमध्ये तेल टाकून त्याचे चिप्स बनवून घेऊया आता. तर चला, पुढची प्रोसेस कशी करायची आहे तर ते बघू आपण. तर आता इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल ओतून घेऊ. त्यामध्ये तेल आपण ओतलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत. तर आपण बटाट्याचे चिप्स करतो त्या किसणीच्या साहाय्याने केळीचे चिप्स करायचे आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर मग आपण तेलाच्या कढईवरतीच किसणी पकडायची आणि त्यानंतर आपण चिप्स करून घ्यायचे आहे केळीचे. तर खाली केळीची चिप्स करून घ्यायची नाही, ती केळीची चिप्स खाली केल्यानंतर काळी पडतात, त्यामुळे खाली करायची नाही. तेलावरतीच किसणी पकडायची आणि हळूहळू असे चिप्स पाडून घ्यायचे आहे. तेलाचा अंदाज घेऊनच किसणी पकडायची, जास्त खाली पण नाही जास्त वरती पण नाही, मध्यम अशी पकडायची आणि चिप्स करून घ्यायचे. तर चिप्स बघा कसे मंद आचेवरच तळून घ्यायचे. आधी थोडी जास्त फ्लेम करायची, नंतर कमी फ्लेम करून चिप्स असे छान असे तळून घ्यायचे आहे. ब्राऊन रंग येईपर्यंतच आपल्याला तळायचे आहे. हे बघा, इथे कसे ब्राऊन रंगावरती तळले गेले आहे, छान असा कलर आलेला आहे त्यांना. येथे मी मीठ काढलेलं आहे, लाल तिखट काढलेलं आहे आणि चाट मसाला, हे सर्व प्रमाण थोडं थोडंच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे चिप्स केलेले आहेत त्यावरती आपण थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे. जसं लागेल तसं तिखट जास्त कमी जास्त असं करून टाकून घ्यायचे आहे. लहान मुले असतील तर तिखट टाकायचं नाही, थोडं मिठाचेच करायचे. आणि जे राहिलेले चिप्स आहे ते मग सर्व काही काढून घेतले. कच्ची केळी असल्यामुळे आपल्याला ते मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे. तर सर्व चिप्स हे छान असे तळतात, त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे असतात. ते फुल गॅस करायचा नाही, ते फुल गॅस केल्यानंतर जास्तच लाल पडून येतात, त्यामुळे फुल गॅस करायचा नाही. असा आवाज येतो. येथे मी 2 प्रकारचे केलेले होते, एक तिखट टाकलेलं होतं आणि एक कमी तिखटचे होते. तर मुलांना दिलेले होते, तर मुलं बघा कसे खातात ते. तुम्ही जरी अशा प्रकारचे बनवले तरी मुलं आवडीने छान असे खातील. तुम्हाला केळीच्या चिप्सची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर कमेंट्स करून सांगा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.